अक्षय हिनेश और राहुल ओपनिंग पेयर। तो गेंदबाजी के लिए बात करें टीम के फ्रंटलाइन गेंदबाज वन ऑफ द बेस्ट बॉलर माने जाते हैं मिस्टर अक्षय, उनको बुलाया गया पर गेंदबाजी के लिए। मिस्टर हिनेश और राहुल स्ट्राइक पर। पावर प्ले का पहला ओवर है। फुल टॉस गेंद, काफी खूबसूरत शॉट और गेंद जाएगी वंस बाउंस सीमा रेखा के बाहर। अंपायर कॉल, इट्स नो बॉल। और पावर प्ले के जो रूल्स है, पहली ओवर में 2 और दूसरे ओवर में 3 बाहर रहेंगे, ये भी ध्यान रहे। एक्स्ट्रा नो बॉल इस समय स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 5। इस ओवर की फील्डिंग में कोई भी तब्दीली नहीं होगी क्योंकि फ्री हिट का बॉल है। राहुल ने अपने हाथ खोले हैं और क्या बेहतरीन चौका लगा यहां पर सुबह के सत्र में। इस बार बैक टू द बॉलर खेला गया शॉट, अच्छी प्रयास था, गेंद जाएगी शॉट मिड ऑफ में, तब तक सिंगल मुकम्मल होती भी स्कोर कार्ड के ऊपर इस समय 6 रन। दोनों ही टीमें ताकतवर टीमें हैं, एक दूसरे के साथ में खेलने का अनुभव है और उस अनुभव को यहां पर दिखाने की कोशिश जगदोजहद बीच मैदान में। अब हिनेश ऑन स्ट्राइक, स्कोर 6 रन। मिस्टर अक्षय इस बार स्लाइस करने का प्रयास था, थोड़े से बैकफुट के ऊपर गए थे, जगह बनाने की प्रयास था पॉइंट में, तेजी से गेंद गुजरती हुई विकेट कीपर के हाथ में। इट्स डॉट बॉल, स्कोर स्टे ऑन विदाउट लॉस, 6 ऑन स्कोर कार्ड। इस की अगली गेंद एक बार फिर गेंदबाजी के लिए मिस्टर अक्षय। 5-6 कदमों का स्टार्ट उनका, बहुत ही बढ़िया कवर्स में खेला है, गैप को ढूंढा है, गेंद जाएगी यहां पर सीमा रेखा के बाहर। हिनेश के बल्ले से आता हुआ करारा स्मैश शॉट, 4। थैंक यू। कॉपी बुक स्टाइल में खेला है इस समय हिनेश ने शॉट, एक अप्रतिम कवर ड्राइव, नजाकत थी, ताकत थी, टाइमिंग थी, काफी बढ़िया शॉट। इस बीच अगली गेंद, इस बार बैकफुट पे जाके गेंद को स्लाइस करना चाहते थे, डॉट बॉल। अक्षय भी अपनी बेहतरीन अंदाज में गेंदबाजी करते हैं। 4 रन आने के बाद में डॉट बॉल डाली है, स्कोर इस समय 10 के ऊपर रुका हुआ। इस ओवर की 5वीं गेंद। मिस्टर अक्षय एक ऊंचे कद के गेंदबाज हैं। इस बार बॉटरमैन का यूज पॉइंट में खेलने का प्रयास, शॉर्ट पॉइंट में मौका था इस समय कैच लेने का, कैच को छूटा है, 2 रन में मिले हैं, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद आनी शेष है। सुबह के सत्र में धकटी डानो बारीवाड़ा ए टीम की मैं तारीफ करूंगा, टॉस जीतने के बाद में एक बड़ा निर्णय बैटिंग का, और अच्छी बैटिंग कर रहे हैं यहां पर, फाउंडेशन बढ़िया बिल्ड हो चुका है। आखिरी गेंद, 1 टू गो। स्वेच्छे टल्टी पल्टी खेलने का प्रयास था, और की हुई है समाप्ति 12 रन बिना कोई नुकसान से। पहले बैटिंग करते हुए धकटी डाणू बारीवाड़ा ए एस दर्शन डी से। थैंक यू से थैंक यू। जल्द से जल्द भटकड़ी टीम 22 मिनट में पहला हाफ खत्म होना चाहिए। 22 और कुंतेश को बुलाया गया अब गेंदबाजी के लिए।
पावर प्ले का दूसरा ओवर यानी कि 3 खिलाड़ी 38 दायरे के बाहर नजर आएंगे। देखना है कुंतेश किस तरह से फील्डिंग सजाते हैं, चक्रव्यूह किस तरह से सजाया जाएगा। पावर प्ले के इस दूसरे ओवर में लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है और एक्स्ट्रा कवर्स भी है। और 38 दायरे की फील्डिंग ऑन साइड में अगर देखी जाए, शॉर्ट फाइन लेग है, शॉर्ट बैकवर्ड स्क्वेयर लेग है, शॉर्ट फाइन लेग भी है और शॉर्ट गली, शॉर्ट स्वीपर कवर भी रखा गया है, शॉर्ट मिड ऑन भी है। इस बीच अगली गेंद धीमी गति की गेंद, थोड़ी सी कट की कुंतेश ने, अच्छी स्टार्ट कुंतेश की मिली है यहां पर। इट्स अ डॉट बॉल, 12 रन ऑन स्कोर कार्ड। कुंतेश का पहला बॉल डॉट है ना, मतलब एक अच्छी स्टार्ट है, एक ऐसा मैसेज है इस समय बतकड़े टीम के चाहने वाले को। इस ओवर की दूसरी गेंद एक बार फिर इस बार पुल किया है, खाली जगह में खेला है, गेंद जाएगी सीधी बैकवर्ड स्क्वेयर लेग के ऊपर से हवाई यात्रा करते हुए। दैट्स अ ह्यूज सिक्स। रन 18 रन स्कोर कार्ड के पर। बल्लेबाज राहुल ऑन फायर, शॉर्ट गेंद थी, परख लिया और खेल दिया 6 रन के लिए। इस बार बैट को ब्रश करते हुए शॉर्ट थर्डमैन में गेंद ट्रैवल हो चुकी है, सिंगल जरूर मिलेगी, एक से सेटिस्फाइड होंगे वहां पर। 19 के ऊपर स्कोर कार्ड, साझेदारी काफी बढ़िया बन रही है। श्री भैरवनाथ भातकाड़ी टीम की अब चिंताएं बढ़ रही हैं, ब्रेक थ्रू की तलाश में होंगे इस समय कुंतेश, लेकिन सामने हिनेश है जिनके बल्ले से भी एक करारा कवर ड्राइव देखा है हमने, वही बल्लेबाज। इस बार धीमी गति की गेंद थी, परखने में थोड़ी सी असफलता जरूर थी। दूसरी की कोशिश और क्या रनिंग बिटवीन द विकेट है, एक्सीलेंट, सुपर्ब, मैग्निफिसेंट रनिंग बिटवीन द विकेट। 2 से स्कोर आगे बढ़ेगा 21 पर। हालांकि कुंतेश की एक अच्छी स्लोअर वन थी, थोड़ा सा लपेटने का प्रयास था इस समय हिनेश का, हवा में कुछ समय गेंद थी लेकिन नो मैन लैंड में गिरी है। उठ गिर के संभलते हुए इस समय मिस्टर राहुल, कोई नहीं देगा साथ तेरा, हर कोई खुद ही में मशगूल है, जिंदगी का एक ही उसूल है, तुझे गिरना भी खुद है, तुझे संभलना भी खुद है। तो खुद को संभलना होगा यहां पर। 21 रन ऑन स्कोर कार्ड। इस बीच अगली गेंद, इस बार लॉट करने का प्रयास और सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से हवाई यात्रा। मिस्टर हिनेश के बल्ले से एक बेहतरीन हैंडसम सिक्सर। थैंक यू। क्या बैटिंग कर रहे दोनों बल्लेबाज, अब चिंताएं बढ़ चुकी है भातकाड़ी टीम की। 27 विदाउट लॉस। इस बार व्हाट अ ग्रेट शॉट हियर, बैक टू बैक, बिग 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 सिक्सर। थैंक यू। 33 रन, 33 हो चुके हैं। पहले ओवर में 12, दूसरे ओवर में उस 12 को थोड़ा सा पलटी कर दिया, 21 बनाए और अब डबल 3, 33 रन बिना कोई नुकसान से। क्या बैटिंग है, मैदान के हर कोने में, हर जर्रे जर्रे पर अब हिनेश और राहुल का ट्रेडमार्क, झाकिया, ट्रेलर, ताकत, दहशत पूरी तरह से नजर आ रही है। और भातकाड़ी के ख्यामे में अब चिंता का थोड़ा सा माहौल है, लेकिन अक्षय आए हैं और कहते हैं कि हम वापसी करेंगे। अब भातकाड़ी टीम के लिए अक्षय क्या इस मजेदार में, कठिन समय में बेहतरीन लेंथ लाइन के साथ में वापसी कराएंगे, या फिर 33, या फिर राहुल और हिनेश की ये जो बेहतरीन बल्लेबाजी है वो आगे ऐसे ही चलती रहेगी। रिस्ट्रिक्शन रिलीज हो चुके हैं। अब 5 खिलाड़ी 38 दायरे के बाहर, डिप बैकवर्ड स्क्वेयर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर्स, यानी कि फाइन लेग खाली है पूरी तरह से, शॉर्ट डिप थर्डमैन खाली है, डिप गली खाली है, डिप पॉइंट खाली है। मिस्टर अक्षय कलाई के सारे गेंद को खेलना चाहते थे, अपील जरूर किया था, सिंगल मिलेगा लेग बाइज के जरिए। 34 रन ऑन अ स्कोर कार्ड। सुबह का सत्र बल्लेबाजों का है बोलबाला,
धाकटी डाणू ए के बल्लेबाजों ने पूरी तरह से भातकाड़ी के गेंदबाजों के ऊपर अपना प्रेशर बढ़ा दिया है। सामने हिनेश, इस बीच अगली गेंद, इस बार क्लीन बॉल, ब्रेक थ्रू की तलाश पूरी हो गई। हिनेश को जाना पड़ेगा बैक टू द डग आउट। विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ। थैंक यू। न्यूमॅन विप्रश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होताना हिनेश वेल प्लेड, 20चं योगदान दिले, 20 धावांचं योगदान दिले, 20चं योगदान देत आहे। धावसंख्या पोहोचले, स्टे ऑन 34, लॉस ऑफ 1 विकेट। अक्षय, जिसके लिए बुलाया गया था, अक्षय को ब्रेक थ्रू उन्होंने दिया है, लेकिन विप्रश ये भी एक आक्रामक बल्लेबाज माने जाते हैं। वन डाउन बल्लेबाज जितने भी होते हैं काफी आक्रामक होते हैं और बाद के बल्लेबाज हैं। बाद के बल्लेबाज के लिए एक अलग रणनीति अपनानी होगी अक्षय को। और जिस तरह से इस मैदान की जब भी चर्चाएं होती है, बाद के बल्लेबाजों के लिए एक सुटेबल ग्राउंड कहा जाता है। आई गावदेवी माता का एक बेहतरीन ग्राउंड। आते ही क्या शॉट के लिए भाई, बनता है डीजे का एक सॉन्ग तो बनता है इस शॉट के लिए। थैंक यू, थैंक यू। 40, विप्रश ने क्या स्टार्ट दी है, सीधी रडार में गेंद थी, डाउन द ग्राउंड, खेल दिया बिग हिट, 6 4 0। इस बार मिस टाइम जरूर है, पॉइंट विकेट और ये गिरेगा विकेट। विप्रश आएंगे बैक टू द पवेलियन। दूसरा विकेट इस ओवर में अक्षय को मिलता हुआ 40 रन के ऊपर। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। श्री चाचर माता प्रसन्न चिंचनी सी बनाम नौजवान दांडा। वो टीम कैप्टन, इनिंग ब्रेक में टॉस होगा, आपको रिपोर्टिंग करनी है। नौजवान दांडा एंड चाचर माता सी। न्यूमॅन रिंकेश, रिंकेश यांचा आज वाढदिवस आहे। रिंकेशला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। आपण स्वस्थ राहा, व्यस्त चांगल्या कामामध्ये व्यस्त राहा आणि सदैव आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी ईश्वर तुम्हाला प्राप्त करून देव आणि त्यासाठी शक्ती प्रदान करो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। रिंकेश, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंटच्या माध्यमातून, क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून। बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। इस बार लाउड अपील और ये रिंकेश आते बैक टू द पवेलियन की तरफ, बैक टू बैक और एक विकेट गिरता हुआ। थैंक यू। नेक्स्ट मैच नौजवान दांडा ए और चाचर माता सी। टॉस के लिए जरूर हम मनीष सर से कहेंगे कि आप टॉस करें इनिंग ब्रेक में। न्यूमैन विशाल, 40 के ऊपर दूसरा और ऑन हैट्रिक गेंद होगी अक्षय के लिए। एकमात्र सिक्सर आया, उसके बाद में अक्षय ने वापसी की है। न्यूमैन विशाल, न्यूमैन विशाल
ओहो, काफी तेज गेंद थी ये, डॉट बॉल। 6 रन आने के बाद में अक्षय ने क्या लाजवाब वापसी की है। लगभग 13.33 के औसत से 3 ओवर के समाप्ति के बाद में बने हैं 4-0। Thank you, Newman. Sarov. Newman सारव गेंदबाजी के लिए समय बुलाए गए सारव को। इस बार बैट को ब्रश करते हुए गेंद शॉर्ट थर्ड मैन में 41 रन ऑन स्कोर कार्ड। 41 on a scorecard. इसमें अगली गेंद बहुत ही बढ़िया स्लॉग में गेंद थी, थोड़ी सी अंदर खिलाई गई थी। इस समय छोटे बैकलिप से गेंद को लॉन्ग ऑफ में खेलना पड़ा। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर अच्छी रणनीति यहां पर अपना रहे अब स्लॉग ओवर में, डेथ ओवर में गेंदबाज मिस्टर सारव, क्योंकि काफी इस बीच अगली गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे। इस समय डॉट बॉल जरूर देखने को मिलेगी। अच्छी वापसी कर रहे हैं भतकड़ी टीम, बेहतरीन गेंदबाजी। इस बीच अगली गेंद थोड़ा सा धीमा हो चुका है, अब उसकी वजह है इस बार कड़े कड़े गेंद को खेल दिया है लेग गली में। अच्छी फील्डिंग, वहां पर एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। एक से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय 43 रन के ऊपर। क्या बल्लेबाजी कर रहे थे, लगभग 15 गेंदों में बनाए थे 40, उसके बाद में 7 गेंदों में बनाए हैं सिर्फ 3 रन। सन्माननीय दीपकजी बारी साहेबांचं शुभागमन झालं, वेलकम। आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आपल्या मुख्य मंचावरती अतिथी कक्षामध्ये आम्ही करतोय आपलं हार्दिक स्वागत। सन्माननीय दीपकजी बारी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। 4-4 44 धावा। शेवटचा चेंडू आपल्याला ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं। ओव्हर षटकाची झाले समाप्ती आणि 44 धावा, फक्त 4 धावा या षटकामध्ये। गुड बॉलिंग सारव एसटीचे। थैंक यू, थैंक यू। नौजवान दांडा श्री चाचर माता प्रसन्न सी, आखिरी ओवर शेष है, उसके बाद में टॉस के लिए आना है। मैच नंबर 3। यासिस न्यूमान यासिस आ चुके हैं। डेथ ओवर में उनको बुलाया गया सारों के बाद में यासिस। इस बार काफी शॉर्ट गेंद थी ये, जरूर सवाल पूछा था। इट्स अ डॉट बॉल और विकेट भी यहां पर जरूर नजर आता वेस्ट से। थैंक यू। पहला विकेट 34 रन के ऊपर गिरा, दूसरा 40 पर, तीसरा 40 पर और चौथा 44 पर। 15 गेंदों में 40 रन आए थे, लेकिन उसके बाद में भातकड़ी टीम ने जो वापसी की है ना, वो काफी बड़ी रही है।
अब यहां से थोड़ा सा चिंता का विषय भी धाकटी डानू के लिए बन रहा है, क्योंकि 5 गेंदें आनी शेष है और इन 5 रनों में कम से कम 8-9 रन एक अच्छा बैटल बन सकता है। देखना इस समय यासिस की पहली गेंद के ऊपर विकेट, हालांकि शॉर्ट गेंद थी, मौका था बल्लेबाज के पास, लेकिन मौके को बड़े शॉट में तब्दील करने से पहले ही वो डगआउट में आप बैठे हैं। अब नए बल्लेबाज राहुल, दोनों इनमें अब राहुल खड़े हैं। ओहो, आते ही पुल, राहुल के बल्लेबाजी के जोहर नजर आ रहे हैं, ट्रेडमार्क झाकिया और मिड विकेट ह्यूज 6। थैंक यू। 50 50 रन बनते हुए राहुल ने आते ही क्या घातकता दिखाई है। सन्माननीय राजेंद्र हरिचंद्रजी बारिया यांचं शुभागमन झालंय, आम्ही त्यांना विनंती करतो, वेलकम सर, आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या मुख्य मंचावरती। एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व राजेंद्रजी बारिया साहेबांचं शुभागमन झालंय आणि 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत। 52 52 अच्छी बैटिंग राहुल कर रहे हैं। राहुल आने के बाद में मानो अब ड्राइविंग सीट के ऊपर धाकटी डानू नजर आ रही है, चार्ज हो चुके राहुल। इस बार घुटने के ऊपर बैलेंस, मिड विकेट में क्या बेहतरीन कैच है, हालांकि शॉट खराब नहीं थी लेकिन कैच इतनी उम्दा है कि वहां पर थे ध्रुमित, वहां पर थे, गुड कैच ध्रुमित एसटी से। सन्यूमान नितिन, ध्रुमित की बेहतरीन एफर्ट और क्या कैच ली ध्रुमित ने। अगर थोड़ा सा भी मिस जैसे होता, गेंद सीमा रेखा के बाहर जाती और स्कोर यहां पर काफी बढ़ सकता था। फिलहाल 52 लॉस ऑफ 5 विकेट। न्यूमैन मिस्टर नितिन आ चुके, 2 टू गो, 2 टू गो। नौजवान दांडा टीम टॉस के लिए आना है। नौजवान दांडा चचरमाता सी के कप्तान यहां पर आ चुके हैं, आपको भी टॉस के लिए आना है तुरंत। इस बीच 2 टू गो, न्यूमैन मिस्टर नितिन क्रॉस द लाइन, आड़े बल्ले से हॉरिजॉन्टल बैट से खेलना चाहते थे, गेंद जाएगी फाइन लेग रीजन में, शॉर्ट फाइन लेग में, सिंगल का हिसाब 53 रन, 1 टू गो। राहुल अभी भी मैदान में डटे हुए, एक छोर को संभालते हुए, आखिरी गेंद उनके नाम है। क्या वो अपने धाकटी डाहनू के नाम करेंगे या फिर गेंदबाज यासिस अपने नाम करेंगे? इस बार डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास था, लॉन्ग ऑफ में गेंद थोड़ी सी डाइवर्ट हो चुकी है। 2 कंप्लीट, 55 55, अब तक 56 का टारगेट, 56 टू विन। ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ नौजवान दांडा आणि श्री चाचर माता प्रसन्न सी आणि टॉस साठी धन्यवाद डीजे। मी नाणेफेकीच्या कौलसाठी इथे निवेदित करतोय सन्माननीय आदरणीय श्री राजेंद्रजी बारिया सरांना की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचे। त्याच पद्धतीने 2 संघनायक कृपया नौजवान दांडा आणि चाचरमाता चिंचणी सी दोन्ही कर्णधार कृपया संघनायक टॉस का बॉस मध्ये। त्याच पद्धतीने मी निवेदित करतोय मुख्य मंचावर विराजमान असलेले आमचे सन्माननीय आदरणीय श्री राजेंद्रजी बारी यांना टॉस का बॉस मध्ये यायचं आहे, त्यांना मी इथे निवेदित करतोय। जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। एक अनोखं असं व्यक्तिमत्व टॉस का बॉस मध्ये। चला दोन्ही कर्णधार संघनायक चाचरमाता सी आणि नौजवान दांडा, यस लास्ट कॉल असेल, वेळ दौडू नका मित्रांनो। चाचरमाता सी संघाचा कर्णधार इथे आलेला आहे, त्याला मी इथे
नियोजित करतोय नौजवान दांडा. प्लीज वेलकम नौजवान दांडा. यस चाचर माता सी वेलकम. आपलंही शुभ स्वागत इथे सर. कृपया नौजवान दांडा आम्हाला सहकार्य करायचं आहे. नौजवान दांडा संघनायक, माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. आपले सन्माननीय अतिथी इथे टॉस का बॉस मध्ये उपस्थित झालाय. चाचर माता सी संघाचा संघनायकही इथे उपस्थित आहे. नौजवान दांडा. चला नौजवान दांडा कुठे असतील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. नौजवान दांडा प्लीज वेळ दौडू नका मित्रांनो. प्लीज टॉस का बॉस मध्ये आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफेकीचा कौल. आपले सन्माननीय अतिथी इथे आपले वाट पाहत आहेत. राजेश भाऊ 1 मिनिट थांबायचं आहे. आपले आदरणीय दिलीपजी बुद्याबाई बारी यांचा स्वर्गवास होऊन आज 12 दिवस झालेले आहेत. त्यांच्या श्रद्धांजलीसाठी त्यांच्या सहकार्याकडून श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे सर्वांनी. आपले ते अखिल भारतीय बारी बारी समाजाचे सदस्य आणि एक महान व्यक्तिमत्व होते, म्हणून आपण कृपया कोणीही आवाज न करता श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे. ओके, आपण सर्वांनी 2 मिनिटं शांत उभं राहायचं आहे. कोणी बोलू नका. ओम शांती शांती शांती. अनोखं व्यक्तिमत्व आज आपल्यातून त्यांचे इनिंग संपून देवाकडे विराजमान झालंय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आयोजकांच्या वतीनं खूप सुरेख अशा पद्धतीने वाहिली गेली आहे. चला नौजवान दांडा प्लीज वेळ नका दौडूया मित्रांनो. फलंदाजीसाठी फलंदाजांनी पाचारण करायचं आहे. कृपया भातकाडी संघ आपण लवकरात लवकर फलंदाजीसाठी फलंदाज पाठवायचे आहेत. कृपया वेळ न दवडता आपण हा कार्यक्रम करायचा आहे आजच्या दिवसातला. म्हणून सर्व खेळाडू मित्रांना आयोजकांकडून कळकळीची विनंती असेल, आजच्या दिवसात 2 संघ क्वालिफाय करायचे आहे. त्या कारणाने आपण वेळ न दळवता लवकरात लवकर टॉससाठी सुद्धा यायचं आहे. वारंवार कॉल करू देऊ नका प्लीज कृपया. पुढचा टॉस साठी राजेश भाऊ. नाणेफेकीचा कौल केला जातोय. 2 संघनायकामध्ये एका बाजूला पाहायला मिळतोय नौजवान दांडा, तर दुसऱ्या बाजूला कॉइन स्विंग झालाय आणि नाणेफेक जिंकलंय चिंचणी चाचर माता सी संघानं. आणि हे गोड स्वीट्स दिलं जातंय. कॅमेरामन प्लीज. आणि हे स्वीट्स देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. गोड असं स्वीट्स. मी वळतोय चाचर माता सी संघाचा कर्णधार. टॉस जिंकलाय, काय घेणं पसंत करशील या क्रीडा नगरीमध्ये? बॅटिंग. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. किती धावापर्यंत मजल मारण्याची इच्छा असेल आणि प्रतिस्पर्धी संघ जर नौजवान दांडा ह्या दांडासमोर किती टार्गेट सेट करण्याचा प्रयास करतील तुम्ही? 50-55 करतील, कारण की आमचे प्लेयर जाम गरम आहेत, सगळे मारायलाच जाणार. ओके, थँक्यू, खूप खूप शुभेच्छा. आम्ही वळतोय नौजवान दांडा संघाचा. टॉस हरलाय, नाणेफेकचा कौल आपल्या विरुद्ध गेलाय, काय सांगशील? आम्ही पहिला फिल्डिंगच करणार होते आणि मनाविरुद्ध आलाय. ओके, मनाविरुद्ध निर्णय आलाय. तर या मनाविरुद्ध निर्णयाच्या अगेन्स्ट तुम्हाला आता बॉलिंग करायचे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयास करतील तुम्हाला? चाचर माता सी संघ जर बघितला तर यजमान संघ म्हणून इथे आहे. या क्रीडा नगरीमध्ये चिंचणीचं हे आयोजन आहे आणि यजमान संघ म्हणून आहे, काय म्हणशील? 35 ते 40 धावांच्या मध्ये रोखायचा प्रयत्न करू. कृपया घाई करायचे पंचांनी. धन्यवाद. कृपया पंचांनी घाई करायची. आपल्याला आजच्या दिवसात अतिरिक्त सामना खेळवायचा आहे.
आज प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण इकडे सहकार्य करायचं आहे आणि आज किती वेळ झाला तरी आज क्वालिफायचा राऊंड सर्वांनाच खेळावा लागेल. शेवटचा सामना 3 षटकाचा का नसो, तुम्हाला इकडे क्वालिफाय राऊंड खेळावाच लागेल. उद्याची तुम्हाला परमिशन आज मिळणार नाही. प्रत्येक कर्णधाराला इकडे स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, इकडे उद्याची विनंती घेऊन यायचं नाही. जर तुम्हाला कमी षटकाचा सामना खेळायचा नसेल तर घाई करत खेळा. आज तुम्हाला उद्यासाठी कुठलीही विनंती स्वीकारली जाणार नाही. पुढचं समालोचन करतील आपले मित्र मनीष भाऊ. धन्यवाद प्रितेश भाऊ. वळतोय मॅच कडे. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिलं सत्र आपण पाहिलं ज्या पद्धतीने धाकटी ढाणू बारीवाडा संघानं फलंदाजी केली. क्लास पाहायला मिळाला राहुल याचा, त्याच पद्धतीने क्लास पाहिला हिनेश याचा आणि अप्रतिम असं टार्गेट सेट केलंय. यावेळेला पायचीचा लाऊड अपील जरूर केलाय. पंचावर दबाव टाकण्याचा प्रयास जरूर केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 गोलंदाज विब्रश आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 2, त्यानंतर आलाय डॉट बॉल. सुपर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयास जरूर केला फलंदाजानं. फलंदाजाला केलं बीट गोलंदाज विब्रशानं. अप्रतिम असं गोलंदाजी पाहायला मिळतंय धाकटी डाणू बारीवाडा संघाची. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय. यावेळेला चेंडूला खेळलंय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू एक्झिक्यूट करतोय. एका धावेनं स्ट्राइक मात्र केलंय रोटेट फलंदाजानं. अक्षय आणि कुंतेश ही सलामीची जोडी. षटक क्रमांक 1 मधील अखेरचा चेंडू येणं शेष असेल. सुपर स्टार्ट इथे पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची अपेक्षा केली होती धाकटी डाणू बारीवाडा संघानं, यावेळेला स्विच हिटचा फटका जरूर लाऊड अपील केला जातोय. पण कुठलाही जोखीम नसेल पंचावर. लेग बायचा इशारा दर्शवला जातोय गुणलेखकाच्या बाजूनं. षटक क्रमांक 1 ची इथे होते समाप्ती. देऊया डीजेला एक संधी आणि परतूया लगेच. कमॉन डीजे. वळूया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 2 गोलंदाज सूरज. चेंडूला हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम रीतीने हाताळलाय. अजूनही दोन्ही फलंदाज जखडतायत. एक चांगला स्टार्ट द्यावा लागेल. 56 धावाचं मजबूत असं आव्हान उभं केलंय. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून जॉईंट झालेत यतीनजी बारी. त्यांचं इथे सहर्ष सविनय स्वागत. अप्रतिम अशा नोंदी नोंदल्या जात आहेत आणि गुणलेखकाची भूमिका अदा केली जाते. या प्रतियोगितेला 4 चांद लावण्याचा प्रयास केला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा
प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. ज्या पद्धतीने मैदान सजवलंय, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं आयोजक ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतंय आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्याचा महत्वाचा हातभार यावेळेला मात्र चेंडूला दिलाय फेकून. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार आणि येतो एखाणखणी चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. संघाची धावसंख्या 4 ने फ्लाय होऊन जाऊन स्थिरावली. ती 11 या धावसंख्येवर डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मधील तिसऱ्या चेंडूवर आले चौकार. त्यानंतर चौथ्या चेंडूवर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडूला केलं एक्झिक्यूट फलंदाज अक्षय यानं एकेरी धावानं धावफलक पुढे सरसावलाय. धावांची गती 12 या धावसंख्येवर स्थिरावली. षटक क्रमांक 2 मधील चौथ्या चेंडूवर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत पूर्णतः डॉमिनेट केलंय या सामन्यामध्ये धाकटी राणू बारीवाडा या संघानं. पहिल्या सत्रामध्ये लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र गोलंदाज आक्रमक होत आहेत. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला कव्हर मध्ये एक्झिक्यूट केलंय. एकेरी धाव्याने धावांची गती 1 न पुढे सरसावली जाऊन स्थिरावली 13 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील. आतापर्यंत जर गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात, 8 धावा खर्च केल्यात. यावेळेला खेळण्याचा प्रयास तेच तर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वळतोय. पंचांना वळावं लागतंय. दोन्ही हात खोलून दर्शवला जातो. येस, इट्स अ व्हाईट बॉल. एक अवांतर धावा ऍड होतोय. पण जर का नारगोड संघाचा माफ करा कालभैरव भातकडी संघाचा विचार केला तर 56 धावांचं आव्हान, मोठे फटके निरंतर सातत्याने तुम्हाला खेळावे लागतील. याला यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. 1 धाव लॉंग ऑन मध्ये परिपूर्ण केली. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवर. या पुढचा मॅच चाचरमाता चिंचणी सी विरुद्ध नौजवान दांडा या 2 संघामध्ये पुढचं युद्ध द्वंद्व पाहायला मिळेल. या मैदानावर सामना क्रमांक 4 लगेच आपल्या भेटीला येईल. दोन्ही संघांना एक निवेदन करतोय की दोन्ही संघांनी आपले संघ तयारीत ठेवायचंय. हा सामना संपल्यानंतर लागलीच मॅच ऑन होईल. नौजवान दांडा संघाला खास करून मी विनंती करतोय, कर्णधारानं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि फील्ड मात्र अरेंज करून घ्यायचा आहे हा सामना संपल्यानंतर. कारण की आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीचं शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार आपण थोडंसं उशिराने जातोय. म्हणून कृपया सर्व संघांना मी विनंती करतोय की आपले संघ वेळेवर इथे उपस्थित ठेवायचं आहे. वळूया मैदानाच्या दिशेने. आता मात्र समीकरण येऊन थांबलंय. 18 चेंडू आणि 42 धावा. 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडूच्या पाठीमागे. चेंडूला वळवण्यासाठी गोलंदाज झालाय सज्ज. याला तेस्तारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर मात्र झालाय डिलिव्हर. यशरक्षकानं केलं आपलं काम चोख पार. पंचांनी केलंय चोख काम पार. दर्शवलाय इट्स अ व्हाईट बॉल. षटक क्रमांक 3 विभर्ष. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवर आलाय एक अवांतर धाव. यावेळेला मात्र पायचेचा लाऊड अपील. कुठलाही दबाव नसेल पंचावर. अनुभवी असे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे दोन्ही पंचांनी. जयेशजी तामोरे आणि मंगेश तामोरे खूपच महत्वाचं योगदान असं लाभलं या क्रीडा नगरीमध्ये. आणि या क्रीडा महोत्सवाला 4 चांद जावले जात आहेत पंचांच्या भूमिकेमधून. यावेळेला फुलटच चेंडूला दिशा दिली जाते पण फक्त केवळ 1 धाव. मी मागेच उल्लेख केला होता, जर का हा सामना आपल्या बाजूनं मोमेंटम जर का आपल्या बाजूनं झुकवायचं असेल निरंतर सातत्याने एका मोठ्या फटक्याचा विचार करावा लागेल. आतापर्यंत दोन्ही फलंदाज मात्र अपयशी पाहायला मिळाल्यात. केवळ एक चौकार पाहायला मिळाला अक्षयाच्या बॅटमधून.
कारण की तितक्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, फलंदाजाने झाला अपयशी. गोलंदाज मात्र झालाय सक्सेस. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. आणि जसा निर्धाव चेंडू पडतोय, डॉट चेंडू येतोय, दबाव मात्र बिल्डअप केलं जातंय फलंदाजावर. कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा विचार करण्यास भाग पाडतोय हा गोलंदाज. पण आक्रमक अशी गोलंदाजी, भेदक अनुशासन काय असतं गोलंदाजीमध्ये याचा नजराणा पेश करतोय गोलंदाज विभार्श. हॅट्स ऑफ. यावेळेला नो बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून दर्शवला जातोय गुणलेखकाच्या बाजूनं आणि मिळतंय फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू ओव्हरस्टेप पाहायला मिळाला, त्यामुळे निश्चितच फ्री हिटचं एक लायसन्स मिळतंय फलंदाजाला. या फ्री हिटला कन्वर्ट केलं जाईल का षटकार चौकारामध्ये, आणि त्याची आवश्यकता असेल. जो मोमेंटम आपल्या बाजूने झुकवायचा आहे कालभैरव भातकडी या संघाला, कुठे या चेंडूवर तो मोमेंटम मिळेल का. यावेळेला खेळण्याचा प्रयास, चेंडूला थोडंसं मागे ठेवलं. चलाक हुशार गोलंदाज, चाणाक्ष अशी नजर या गोलंदाजाची. खेळपट्टीचा अचूक अंदाज आणि अचूक अंदाजानुसार योग्य अशी लाईन लेंथ बेरकरार ठेवतोय गोलंदाज. परिणामी डॉट चेंडूची होते सांगता षटक क्रमांक 3 मधील चौथ्या चेंडूवर. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय आणि झेल होतोय कंप्लीट. फलंदाज गॉन, डीजे ऑन. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिल्या गडीचं झालंय पतन. बॅक टू द डगआउट मध्ये पाहायला मिळाला कुंतेश. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. याशेश्वर पूर्ण दारोमदार असेल. आता मात्र आव्हान थोडंसं खडतर होतोय. 13 चेंडू आणि 39, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा तुम्हाला अनिवार्य असतील जर का विजय आपल्या बाजूनं झुकवायचा असेल तर. पण त्यांच्या समोर मात्र उभा आहे विभार्श. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील सामना करेल याशेष. यावेळेला मात्र तेज तर्रार चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटवर चेंडू नीटसा आला नाही. षटक क्रमांक 3 ची इथे झालंय समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती आपण पाहिली तर केवळ 18 धावा एक गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय तो कालभैरव भातकडी हा संघ. धाकटी डाणू बारीवाडा ए संघाच्या विरुद्ध खेळताना आपला पहिला सामना, आणि या पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटवर पाहायला मिळालाय. चौथं षटक कर्णधार कुठल्या गोलंदाजाला इंटरलॉस करतोय ते पाहणं मजेशीर ठरेल. गोलंदाज रिंकेश, बड्डे बॉय, वाढदिवसाच्या देऊया त्यांना खूप खूप शुभेच्छा. फलंदाजीसाठी जरूर करिश्मा दाखवू शकले नाही, मात्र गोलंदाज म्हणून आता मात्र नावारूपाला येत आहेत का पाहणं मजेशीर ठरेल. यावेळेला मात्र तेच तर्रार चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगतात. टायांचा मात्र गजर पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर आलाय डॉट. बड्डे बॉय आणि आपल्या संघाला निश्चितच एक विजयाची पर्वणी गिफ्ट देईल यात काही दुमत नाही. यावेळेला तर चेंडूला उडवलाय कव्हर रिझन मध्ये. वन बाउंड चेंडूला फील्ड केलं जाईल तत्पर्यंत फलंदाज मात्र दोन्ही एकेरी धाव सहजरित्या कंप्लीट करतील. या एका धावेनिशी धावांची गती जाऊन स्थिरावते ती 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 आपण अनुभवतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय परिपूर्ण. यावेळेला मात्र जोरदार प्रहार एक्स्ट्रा कव्हर मध्ये. थोडस प्लंबल एकेरीला दुहेरीमध्ये मात्र केलाय कन्वर्ट दोन्ही फलंदाजांनी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 मधील तिसऱ्या चेंडूवर आल्या 2 धावा. अक्षय मात्र प्रयत्न करतोय, लढतोय, पण आव्हान मात्र थोडंसं झालंय खडतर इथं. सामना क्रमांक 3 मध्ये
यावेळेला तेच तरार बाउन्स पाहायला मिळाला. केवळ एक धाव. अखिल भारतीय बारी बारिया समाज 2025 क्रीडा महोत्सव. क्रीडा महोत्सवाचं उत्कृष्ट असं आयोजन या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयोजक चिंचणी. सुप्प आयोजन आणि देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजकांच्या माध्यमातून मात्र 4 चांद लावले जात आहेत. गेले 3 दिवस आपण अनुभवलंय या आयोजकांनी केलेले शर्तीचे जे प्रयत्न त्याचा परिपाक इकडे पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू येणं शेष. अजूनही उद्याचा दिवस फायनल मेगा आपल्याला पाहायला मिळेल. सुपर संडे खऱ्या अर्थानं सुपर ठरेल यात काही दुमत नाही. याला मात्र चेंडू अक्षय यानं टोलावलाय. कुठलाही जोखीम नसेल आणि चौथ्या षटकाची इथे होतंय समाप्ती. रिंकेशच्या सुरेख गोलंदाजी आणि आता मात्र हा सामना पूर्णतः जातोय तो धाकटी डाणू बारीवाडा हे संघाच्या बाजूनं. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्यानुसार जर का विचार केला तर आव्हान थोडंसं खडतर आहे आणि या आव्हानाला मात्र 6 चेंडूमध्ये आता परिपूर्ण करणं खूपच खडतर ठरेल. कारण की धावांचा आपण विचार केला तर धावसंख्या होते ती 23. अजूनही 33 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 33 धावा. क्रिकेट जर का आपण पाहिलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये आपण जर पाहिलं की जर आणि तर या 2 शब्दांना स्थान नसतं. थँक्यू मनीष भाऊ. आजच्या दिवसात आपल्याला अतिरिक्त सामना खेळवायचा आहे. त्या कारणाने आज कोणाची विनंती इकडे स्वीकारली जाणार नाही. आज 2 संघ क्वालिफाय होणार म्हणजे होणारच. शेवट मग 3 ओव्हरचा सामना का ना खेळावाच लागेल. प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. इकडे आज क्वालिफाय 2 संघ होतीलच. शेवटी मग नंतर तुमची विनंती इकडे स्वीकारली जाणार नाही. लवकरात लवकर टॉसला यायचं आहे. लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. आपल्याकडे वेळ आजच्या दिवसात कमी आहे. त्या कारणाने इकडे कोणाचीही विनंती स्वीकारली जाणार नाही. आम्ही तुम्हाला वारंवार इकडे अनाऊन्स करत असताना सुद्धा टॉससाठी वेळ दवडला जातो कर्णधाराकडनं. त्या कारणाने आजच्या दिवसात कोणाचीही विनंती स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. वळू या सामन्याकडे मनीषजी. धन्यवाद प्रितेश भाऊ. खरोखर या विनंतीला शिरोधार्थ माना. कारण की आयोजक इथे शर्तीचे प्रयत्न करत असतात. त्यांना माहिती असतं की कशा पद्धतीने आयोजन करावं. वळूया मैदानाच्या दिशेनं. धावसंख्या होते ती 30. अजूनही 26 धावांची गरज. येणारे 5 चेंडू. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. इथे मात्र बॅटनं दिलंय प्रतिउत्तर गोलंदाजाला. गोलंदाज साहिल झालाय आक्रमक आणि सलामीला अक्षय झालाय आक्रमक. पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. यावेळेला बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर फटका मात्र थोडसा फसलाय. 1 बाउन्स येतोय. चौकार. 2 चेंडूवर 10 धावा जमवल्यात. 3 चेंडू माफ करा. 3 चेंडूवर आल्यात 11 धावा. पुढचा चेंडू साहिल याचा. यावेळेला फुलटच चेंडू आणि क्लिअर केलाय. बाउंड्री लाईनला येतोय एक उत्तुंग षटकार. अक्षय मात्र म्हणतोय की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये जारी. या 22 यार्डच्या खेळपट्टीवर 2 चेंडू आणि 16. आता मात्र कुठली तरी करिश्मा. या चेंडूवर काय लिहिलंय आणि निर्धाव चेंडू येतोय. लॉंग द कार्पेट चेंडूला जरूर रोल केलं. अक्षयाचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरतायत. पण जरूर शेवटपर्यंत लढण्याची जी वृत्ती आहे ती मात्र दर्शवली या खेळाडूनं. शेवटच्या चेंडूवर आता 16 धावांची गरज. हा सामना संपल्यानंतर नौजवान दांडा संघानं मैदानाचा ताबा घ्यायचाय. फील्ड अरेंज करून घ्यायचंय आणि हा सामना जातोय धाकटी डाणू बारीवाडा ए संघाच्या बाजूनं. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा किताब मात्र प्राप्त होतोय विभर्ष याला.
त्यांना मी विनंती करेल, मिस्टर विभश प्लीज कम इन टू द टॉस का बॉस. मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे तो किताब आपल्याला प्रदान केला जाईल. सो मॅन ऑफ द मॅच जे आम्हाला सौजन्य केले जय भुवनेश बारी फॅमिली कडून इम्पॉर्टंट पेन आपण बघतायत आणि विप्रश ठरतोय प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी या विप्रश आणि तो देण्यासाठी आम्ही